नमस्कार मैत्रिणींनो, सारिका फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे आणखीन एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला कस्टमरच्या आवडीची बाही डिझाइन शिवून दाखवणार आहे। तर बाही मी कट केलेली आहे। अगोदर 5 इंच एक सूत बाही लांबी आहे। बाही घडी घेतलेली आहे 8.5 इंच आणि खाली कमी केलेला आहे 2.5 इंच। तर इथं काय करायचं आहे, 2 इंच घ्यायचं आहे समोरच्या साईडनी आणि वरच्या बाजूने 1.5 इंच घेऊन असा एक आकार देऊन घ्यायचा आहे बाहीला। बघा, सुंदर अशी बाही डिझाइन तयार होणार आहे। मैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे बाही डिझाइन खूप आवडेल। तर इथं काय करणार आहे, 2.5 इंच मी एक टिक केलेली आहे बघा, आणि त्याचा सेंटर घेऊन साइडने 1 इंच घेऊन असा बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे। पण मी बाही अस्तरवर कट करणार नाही, कॅनव्हास पेपरवर डिझाइन शिवून तुम्हाला दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। फक्त इथं अस्तर एवढंच कट करून घ्यायचं आहे। आडव्यामध्ये 2 इंच आणि वरी 1.5 इंच असं मार्क करून मी बाहीला आकार देऊन बाही कट करून घेतलेली आहे समोरच्या बाजूनी। तर बघा, अशा पद्धतीने एवढीच डिझाइन अस्तरवर शिवून घ्यायची आहे, नंतर कॅनव्हास पेपरवर शिवून घ्यायची आहे। अस्तर मेन फॅब्रिकवर ठेवून शिवून घेतलेला आहे। तर समोरचा कपडा कट करून आता समोरच्या साईडनी कट देऊन घ्यायचे आहेत आणि जिथं कोण आलेला आहे तिथं थोडंसं कट करून घ्यायचं आहे, म्हणजे तुमच्या डिझाइनला आकार हा व्यवस्थित येईल। आता सवाशी करून आता याच्यावर अनेक वेळेस टिप मारून घ्यायची आहे समोरच्या साईडनी। बघा, इथं मी एक टिप मारून घेणार आहे। मैत्रिणींनो, कपडा हा सिल्क साडीतला आहे, एकदम पातळ कपडा आहे, म्हणून शिवायला थोडासा सळत आहे कपडा। तरीही मी तुम्हाला सावकाश शिवून दाखवणार आहे। बघा, याची शिलाई ही व्यवस्थित थोडी दिसत नाही, कपडा थोडासा पातळ आहे म्हणून व्यवस्थित दिसत नाही। डिझाइन शिवल्यानंतर ही डिझाइन खूप सुंदर दिसणार आहे। साइडने अस्तर जोडून घ्यायचा आहे बघा, आणि उरलेला कपडा हा कट करून टाकायचा आहे। तर एवढी बाही शिवून इथं थांबायचं आहे। आता पुढं बघायचं आहे कॅनव्हास पेपरवर आता डिझाइन तयार करायची आहे बघा। तर अशा पद्धतीने बघा, मी लांबी घेतलेली आहे 2.5 इंच आणि दोन्ही साइडला 2.5 इंचाचा सेंटर काढायचा आहे आणि दोन्ही साइडला 1 इंच घ्यायचा आहे आणि असा डिझाइनला आकार देऊन घ्यायचा आहे बघा। तर अशा पद्धतीने डिझाइनला आकार देऊन झाल्याच्या नंतर साइडने थोडंसं जास्त अंतर घ्यायचं आहे, कारण की आता ही कॅनव्हास पेपर दुसऱ्या कपड्यावर ठेवून शिवून घ्यायचा आहे, नंतर बाहीवर ठेवायचा आहे। बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला ही डिझाइन नक्की शिवता येईल। तर आता दुसऱ्या कपड्यावर कॅनव्हास पेपर ठेवायचा आहे आणि त्याला जशास तसं शिवून घ्यायचं आहे अगोदर। पुन्हा साइडने कपडा कट करून थोडंसं कडेने शिवून घ्यायचं आहे। बघा, अशा पद्धतीने तुम्हाला जर मधला डिझाइनचा आकार जर मोठा करायचा असेल तर तुम्ही 3 इंच घ्यायचा आहे मधला अंतर, लांबी ही 3 इंच घ्यायची आहे आणि आडव्यामध्ये 1 इंचच घ्यायचा आहे। इथं काय करायचं आहे बघा, आता चारही बाजूनी कपडा आतल्या बाजूला मुडपून शिवून घ्यायचा आहे। थोडासा कपडा मुडपून घ्यायचा आहे, म्हणजे डिझाइन पलटून जर खालच्या साईडने कपडा गेला तरीही तुमचा कपडा हा उसवणार नाही आणि त्याचे दोरेही निघणार नाहीत, यासाठी असं चारही बाजूनी शिवून घ्यायचं आहे। आता शिवून घेतल्याच्या नंतर आता इथं सेंटरला ठेवायचं आहे बरोबर। इथं काय करायचं आहे, आता कॅनव्हास पेपर ठेवायचा आहे सेंटरला आणि त्याच्याबरोबर सेंटरने एक शिलाई मारून घ्यायची आहे। बघा, अशी शिलाई मारून घेतल्याच्या नंतर आता साइडने शिवून घ्यायचं आहे, चारही बाजूनी शिवून घ्यायचं आहे। बघा, अगोदर जिथं मी पेनने आखून घेतलेलं होतं त्या चारही बाजूनी शिवून घ्यायचं आहे आणि मधला कपडा हा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे। बघा, अशा पद्धतीने कपडा सावकाश कट करून घ्यायचा आहे। तुम्ही जर लवकर कट करायला गेला तर तुमचा साइडचा कपडा कट होईल बाहीचा, म्हणून व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे। असा मधला कपडा कट करून झाल्याच्या नंतर आता कडेने कट द्यायचे आहेत बघा। कपडा व्यवस्थित पलटी होईल यासाठी कट देऊन घ्यायचे आहेत आणि चारही कोपऱ्यांनी कट द्यायचे आहेत। तर आता इथं कपडा आतल्या बाजूनी मुडपून शिवून घ्यायचा आहे बघा। मैत्रिणींनो, ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा।
तर बघा अशा पद्धतीने ही डिझाईन शिवून घ्यायची आहे, सावकाश शिवायची आहे, वेळ का लागेना पण व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे। बघा थोडासा कपडा सिल्क आहे म्हणून शिवायला सळत आहे, तरीही आपल्याला सावकाश शिवून घ्यायचं आहे, कारण की ही कस्टमरच्या आवडीची डिझाईन आहे, त्यांना ही डिझाईन आवडली म्हणून मी ही शिवत आहे। तर अशा पद्धतीने शिवून झाल्याच्या नंतर इथं काय करायचं आहे, आता एक चौकोनी कपडा घ्यायचा आहे। बघा असा एक कपडा घ्यायचा आहे, दोन घ्यायचे आहेत असे छोटे कपडे। आता यामध्ये मी अस्तर ठेवलेला आहे, कारण की असं जर मी मोडपून त्रिकोण एक केला असता तर कपडा हा गिळगिळ आहे, म्हणून त्यामध्ये मी अस्तर ठेवून शिवून घेत आहे। बघा दोन्हीही असे दोन पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत। तर आता या पाकळ्या दोन्हीही इथं डिझाईनच्या आतल्या बाजूला ठेवून शिवून घ्यायच्या आहेत। व्यवस्थित पाकळ्या ठेवायच्या आहेत मध्ये आणि बरोबर शिवून घ्यायचं आहे। मैत्रिणींनो, तुम्ही हे असं सावकाश बाही शिवून तयार करा, थोडा वेळ का लागेना पण तुम्हाला ही नक्की शिवता येईल। तर या साईडलाही तशीच एक पाकळी ठेवायची आहे आणि शिवून घ्यायचं आहे बघा। तर त्याच्यामध्ये सेंटरला मी एक मणी लावून घेणार आहे। तर अशा पद्धतीने दोन्हीही साईडला पाकळ्या लावून झालेल्या आहेत। याच्यावर आता मी एक मणी लावून शिवून घेणार आहे बघा। सेंटरला खाल्ल्या बाजूनी दोऱ्याला गाठ घालून घ्यायची आहे आणि त्यावर एक मणी ठेवून शिवून घ्यायचं आहे। बघा किती छान डिझाईन तयार झालेली आहे। मैत्रिणींनो, तुम्ही ही अशी डिझाईन शिवून तयार करा। तुम्हाला जर एकदा जमत नसेल तर तुम्ही 2-3 वेळेस ट्राय करा, पण अशी डिझाईन शिवून बघा, हार मानून बसू नका। एक ना एक दिवस तुम्ही हे अशी डिझाईन शिवून तयार कराल। तर इथं आता मणी लावून झाल्याच्या नंतर काय करायचं आहे बघा, इथं काय करायचं आहे, आता खालच्या साईडने एक लेस लावून घेणार आहे। तर लेस इथं छोटीशी लावून घ्यायची आहे। तर मी कपडा सिल्क आहे म्हणून थोडीशी लेस नाजूकच लावत आहे। बघा अगोदर खालून लावत आल्याच्या नंतर आता अलीकडच्या साईडने घ्यायचं आहे आणि जिथं कोण आलेला आहे तिथं थोडीशी लेस मुडपून घ्यायचं आहे। तर इथं आता सरळ वरी शिवून घ्यायचं आहे आणि इथं मुडपता येत नाही म्हणून मी जशास तसं शिवून घेतलेली आहे बघा लेस। तर अशा पद्धतीने लेस लावून घ्यायची आहे। तर दोन्ही साईडला मी कोणे आलेले होते तिथं मी लेस मुडपून घेतलेली आहे। तर आता इकडच्या साईडने येऊ द्यायचं आहे। मैत्रिणींनो, लेस लावत असताना अशा पद्धतीने लेस लावून घ्यायची आहे। तर ही गोल्डन कलरची लेस आहे आणि नाजूक लेस लावलेली आहे। तर किती छान डिझाईन तयार झालेली आहे बघा। तर आता इथं काय करायचं आहे, समोरच्या साईडने एक छोटासा गोंडा तयार करायचा आहे बघा, छोटंसं लटकन तयार करायचं आहे। जिथं त्रिकोण आहे तिथं ती लटकन लावून घ्यायचं आहे बघा। लटकन ही व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे आणि याला सवाशी करून याच्यावरती एक मणी लावायचा आहे आणि सुई दोऱ्याच्या साहाय्याने इथे शिवून घ्यायचं आहे। तर अगोदर मी लटकनच्या आतमध्ये सुई घेऊन त्याच्यावरी मणी ठेवणार आहे। लटकन हे सुई दोऱ्याच्या साहाय्याने इथं जिथं त्रिकोण आहे तिथं ठेवायचं आहे आणि व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे। मैत्रिणींनो, बाही डिझाईन कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा। बाही डिझाईन कशी वाटली ते सांगायला विसरू नका। धन्यवाद।